तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता यावी याच दृष्टीने राजकीय नेत्यांना जे आहेत मोठ्या प्रमाणात फोडताना दिसून येते. मोठ्या प्रमाणात अर्थकारणही होतं अशी चर्चा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षाकडून केली जात आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता एकनाथ शिंदेनी दिग्गज नेत्यांना फोडलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये जर बघितलं, चंद्रकांत पाटील जे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष होते, तुर्भे विभागामध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे एपीएमसी मार्केटमध्ये, किंवा असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांना सुद्धा चंद्रकांत पाटील जे शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शरद पवार गटाचे त्यांचे जवळचे, त्यांना जे आहे 3 महिन्यापूर्वी घेतलेलं आहे किंवा 2 महिने झाले असतील. तर 2 महिन्यापूर्वी चंद्रकांत पाटलांना शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश दिला गेला. आता दुसरा पक्षप्रवेश जे आहे 3 दिवसापूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेविका पूनम पाटील यांना सुद्धा जो आहे पक्षामध्ये घेतलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग काँग्रेसला त्यांनी सुद्धा घेतलेला आहे शिंदेच्या शिवसेनेत. आता अजित पवार गटात जे महायुतीमधला महत्वाचा पक्ष आहे, अजित पवार गट हे जो आहे सत्तेतला सहभागी पक्ष आहे, त्या सुद्धा सिडकोचे माजी संचालक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा होती नामदेव भगत यांना सुद्धा काल पक्षात घेतलेले आहे. म्हणजेच एकनाथ शिंदेनी नवी मुंबईच्या राजकारणामध्ये 3 जिल्हाध्यक्ष फोडले. एक चंद्रकांत पाटील, पूनम पाटील, नामदेव भगत या 3 जिल्हाध्यक्षांना फोडण्याचं काम एकनाथ शिंदेने केले. त्यामुळे नायकांना शह द्यावा, नायकांची मक्तेदारी मोडीत काढावी याच दृष्टीने एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले दिसून येत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की महापालिकेमध्ये आपली सत्ता यावी, नायकांना सुरुंग लावावा याच दृष्टीने गणेश नाईक मैदानात उतरले दिसून येत. कुणालाही घेता येते एकनाथ शिंदे, त्यामुळे सगळ्यांनाच घेऊन चाललेले आहेत एकनाथ शिंदे. त्यामुळे महाविकास आघाडी आहे की नाही असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ठाकरे गटातले आता सध्या 2च नगरसेवक राहिलेले आहेत, एक चेतन नाईक आणि दुसरे ससाणे म्हणून. त्याचं बाकी सगळ्याच नगरसेवकांना घेण्याचं काम एकनाथ शिंदेच्या परिवाराने, म्हणजे त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेतल्यानी घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेने 3 जिल्हाध्यक्ष फोडले हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.